नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर इथे मी बनवते सँडविचची चटणी। त्यासाठी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर आणि पुदिना ॲड केलेला आहे, म्हणजे सगळं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मिक्सर ग्राइंडरमध्ये मी टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आहे ना मी कढीपत्ता घेणार आहे बघा, कढीपत्ता ॲड करणार आहे आणि ह्याला ना मिक्सरला ग्राइंड करून घेते बघा। ग्राइंड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी डाळ ॲड करणार आहे आणि थोडंसं मीठ ॲड करणार आहे चवीपुरतं बघा। मीठ ॲड करून झाल्यानंतर ना आता ह्याला परत मिक्सरला लावून घेणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघा। मस्त मिक्सरला लावून घेतले, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे। तर लिंबू ह्याच्यासाठी की कसं 3 मिरच्या टाकल्यामुळे तिखट व्हायला नको, कारण मुलांनासुद्धा मला द्यायचं असतं सँडविच। त्यानंतर आहे बघा इथे ब्रेड आणलेले आहेत, त्याला मस्त अशी चटणी लावून घेणार आहे दोन्ही बाजूला, म्हणजे दोन्ही ब्रेडला इथे चटणी लावून घेणार आहे। आता साईड बाय साईड काकडीच म्हणजे काकडी, टॅमॅटो, त्याच्यानंतर बीटरूट आणि ह्याच्यामध्ये बटाटा। तर बटाटा आणि बीटरूट मी ऑलरेडी बॉईल करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता काकडी कट करून घेतलेली आहे, ती सँडविचवर ठेवलेली आहे आणि मस्त ह्याच्यावरती चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे बघा। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ना मी ॲड करणार आहे बीटरूट, ते सुद्धा बारीक चॉप करून घेतलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे। आता काय होतं, आपण बाहेर जातो आता तिथे आपल्याला सँडविच महागसुद्धा पडतं आणि असं वाटतं की त्यापेक्षा आपण घरी बनवलेलं तेच चांगलं आहे, आपल्याला पाहिजे तसं आपण पोट भरून खाऊ शकतो। त्याच्यानंतर आता मी इथे टॅमॅटोची लेअरसुद्धा लावून घेतलेली आहे, म्हणजेच प्रत्येक लेअरवरती ना मी चाट मसाला ॲड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला खायला तो खूप छान टेस्ट येईल त्याची। त्यानंतर बॉईल केलेला बटाटा आहे, त्याचेसुद्धा लेयर्स इथे कट करून घेतलेले, म्हणजे तुम्हाला सांगू याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता, मी शक्यतो नाही ॲड करत, आणि कांदासुद्धा ॲड करू शकता। मला ह्या दोन्ही गोष्टी शक्यतो आवडत नाहीत म्हणून मी ॲड करत नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा त्या ॲड करून खाऊ शकता, खूप छान लागतं। हे बघा मस्त इथे करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे अजून 2 ब्रेड घेतलेले आहेत, त्याला दोन्ही बाजूला आहे बघा मस्त चटणी लावून घेते आणि ते आपल्याला बघा सँडविचवरती अशी लावून घ्यायची आहे। आता माझं इथे काय झालं आहे तुम्हाला सांगते, मी ना बटर बाहेर काढून ठेवायलाच विसरली, त्यामुळे आता ना मला बटर आहे ना असं नाईफने मला कट करून टाकावं लागतं, कारण ते मेल्टच झालं नव्हतं, त्यामुळे मला असं करावं लागतं। जर तुमच्याकडे मेल्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट आहे ना बटर नाईफने त्याच्यावरती बटर लावून घ्या। हे बघा, तर तुम्हाला सांगायचं एक गोष्ट आहे की जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करून घ्या, म्हणजेच अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील आणि असंच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला येईल। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा। तर हे बघा मस्त असं सँडविच टाकून घेतलेलं आहे सँडविचच्या भांड्यामध्ये, आणि ना दुसऱ्या बाजूलासुद्धा बटर लावून घेतलेलं आहे आणि मस्त स्लो गॅसवरच मी करणार आहे हे, आणि मस्त कुरकुरीत असं सँडविच होतं घरच्या घरी। सगळ्यांना तर शक्यतो घरीच आवडतं आहे बघा। सँडविच आपल्या इथे रेडी आहे। चला बाय, भेटूया।